आणि पुन्हा कृष्ण लावता सर्वांना उदार त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा मायाने लुटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस बुद्धीचा असून आपले सर्व कार्य त्यांचे नसतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्यांनी समजू नये. आमेन. प्रार्थना करूया. देवापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो. पुन्हा एकदा तुझ्या वचनातून शिकण्याची संधी तू आम्हा सर्वांना दिली प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. देवा, तुझ्या आत्म्याने तू आमचं सहाय्य कर. तुझं वचन हे जिवंत आहे प्रभूजी, आणि ते आमच्या जीवातील आमच्या आत्म्याचे जे विचार आहेत प्रभू त्यांचं परीक्षण करणार आहे असं तुझं वचन आहे प्रभू. ते आम्ही विश्वासाने स्वीकारावं. ते त्यातून ज्या गोष्टी आहेत त्या पाळण्यासाठी तू आमचं सहाय्य करावं अशी आम्ही तुला विनंती करतो. तू आमचं सहाय्य करता हो. आणि प्रभूजी, तुझ्या गौरवासाठी आज तुझं वचन ऐकणं आणि त्याच्यावर मनन करणं हे होऊ दे अशी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आपल्या सर्वांना माहिती आहे की याकोबाचे पत्र जे आहे ते नवीन करारातील पहिलं पत्र आहे. आणि याकोब जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ होता, जो मरियेपासून आणि योसेपासून जन्माला आलेला होता. आणि याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि पहिलं वचन मी आपल्यासाठी वाचतो. याकोब, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास, याचकडून जे 12 वंश पांगलेले आहेत त्यांना सलाम. याकोब कोण होता? तर तो योसेफ आणि मरिया याच्यापासून जन्मलेला येशू ख्रिस्ताचा भाऊ तो होता. आणि येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस सेवा कार्य केलं, येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या इस्रायल राष्ट्रामध्ये पित्याने त्याला जे सोपून दिलेलं कार्य होतं ते करण्याची सुरुवात त्यांनी केली. वेगवेगळ्या नगरामध्ये यहुदी लोकांपर्यंत जाऊन त्यांनी देवाच्या राज्याविषयीच्या गोष्टी लोकांना सांगितल्या. त्यावेळेस यहुदा जो होता आणि इतर त्याचे जे भाऊ होते त्यांनी येशू ख्रिस्ताला देव म्हणून ओळखलं नव्हतं, त्याच्यावरती विश्वास ठेवलेला नव्हता. आणि योहानाचा 7वा अध्याय 5व्या वचनामध्ये आपल्याला दिसून येईल की त्यावेळेस त्याचे भाऊ जे होते त्यांनी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला नव्हता. परंतु येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर जेव्हा त्याने शिष्यांना दर्शन दिलं, येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठल्यानंतर तो अनेक जणांना दिसला. त्यावेळेस तो याकोबाला देखील दिसला आणि याकोबाचं त्याच्यानंतर परिवर्तन झालं. याकोबाने त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताला देव म्हणून ओळखलं, तारणारा म्हणून ओळखलं आणि त्याच्यावर तो विश्वासणारा असा बनला आणि त्याचं परिवर्तन झालेलं आपण पाहतो. आणि याकोब जो आहे तो पहिल्या मंडळीची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस त्या मंडळीमध्ये तो वडिलाचं काम करत होता आणि वडिलाची भूमिका त्याची होती. आणि अतिशय महत्त्वाची अशी भूमिका सेवा कार्यामध्ये इतर प्रेषितांबरोबर याकोब जो आहे तो करताना आपल्याला नवीन करारामध्ये प्रेषितामध्ये पाहायला मिळतं. आणि हे जे परिवर्तनाचं कार्य ते देवाचं कार्य आपण पाहू शकतो की जसं जेव्हा ख्रिस्त स्वतःला एखाद्या व्यक्तीला प्रगट करतो त्यावेळेस त्याचं परिवर्तन होऊन तो कसा देवाला आणि ख्रिस्ताला प्रभू म्हणून ओळखतो आणि त्याची सेवा करू लागतो, हे याकोबाकडून आपल्याला शिकायला आणि पाहायला मिळतं. आणि याकोब या ठिकाणी पहिल्या वचनात म्हणत आहे, याकोब देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याच्याकडून. हे पत्र कोणाकडून आहे? तर याकोबाकडून आहे. याकोब कोण होता हे आपण पाहिलं. आणि तो आता स्वतःला काय म्हणत आहे? देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास असं तो स्वतःला संबोधत आहे, स्वतःला तो म्हणत आहे. जो ख्रिस्ताच्या देवत्वावर विश्वास ठेवीत नव्हता तो देवाच्या कृपेने आता विश्वासणारा बनला. आणि तो आता स्वतःची ओळख येशू ख्रिस्ताचा मी भाऊ आहे अशी करून देत नाही आहे, तर तो आता स्वतःची ओळख मी येशू ख्रिस्ताचा दास आहे असं म्हणून सांगत आहे. ज्यावेळेस ख्रिस्ताची ओळख होती, ज्यावेळेस ख्रिस्ताचा देवपणा आपल्याला समजतो त्यावेळेस आपण देवाला जो आहे
तो प्रभू आणि स्वामी म्हणून आपण त्याला ओळखतो आणि त्याला तसं संबोधतो. आणि याकोबाने हे केलेलं आपण या ठिकाणी शिकतो. आणि स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ म्हणण्यापेक्षा प्रभू येशू ख्रिस्ताचा दास आणि सेवक म्हणण्यामध्ये जी धन्यता आहे ती त्याने स्वीकारलेली आपण या ठिकाणी पाहतो. याकोब देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याच्याकडून जे 12 वंश पांगलेले आहेत त्यांना सलाम. आणि कोण आहेत हे 12 वंश? तर हे जे यहुदी लोक आहेत त्यांना 12 वंश म्हटलेले आहे. त्यांची विभागणी जी आहे, त्यांचं जे कुळ आहे, त्यांना देवाने ज्या पद्धतीने त्यांची नेमणूक करून त्यांना वेगवेगळ्या 12 कुळांमध्ये ठेवलेलं होतं, त्या प्रकारे त्या 12 वंशाला या ठिकाणी म्हटलेलं आहे की हे पत्र लिहिलेलं आहे. यरुशलेममधील यहुद्यांना आश्चर्य आणि बाबेलॉन या साम्राज्यांनी जेव्हा पाडावपणात नेलं त्यावेळेस यरुशलेमेतले जे आणि इस्रायल राष्ट्रातले जे यहुदी लोक होते ते पांगले गेले. ते वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये जाऊन स्थायिक झाले आणि त्या ठिकाणी जाऊन ते राहू लागले. तिथून काही तसंच ज्यावेळेस आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये पाहतो की मंडळीचा छळ झाला, मंडळीची स्थापना झाली, मंडळीत लोकांची भर पडायला लागली, यहुदी विश्वासणारे लोक हळूहळू त्या मंडळीमध्ये येऊ लागले. त्यावेळेस मंडळीचा छळ देखील होऊ लागला आणि छळ झालेले लोक जे आहेत ते पांगले गेले. ते वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये राहू लागले. आणि अशा सर्व पांगलेल्या लोकांसाठी याकोब जो आहे तो त्यांना संबोधून हे पत्र लिहित आहे. आणि तो म्हणतो की जे 12 वंश पांगलेले आहेत त्यांना सलाम. वचन 2, माझ्या भावांनो, तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षात असता तेव्हा ते सगळे आनंद माना, कारण तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा ही सहनशीलता निर्माण करते. तर सहनशीलतेला आपले काम पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता अगदी पूर्ण व्हावे. आणि आज जे वचन आपण ऐकणार आहोत त्या वचनाची किंवा त्या संदेशाचं टायटल जे आहे ते या वचन 2 पासून आपण देऊ शकतो. आणि ते टायटल असं आहे की सांत्वनदायी परीक्षा. सांत्वनदायी परीक्षा. प्रियांनो, जगात जे काही मौल्यवान आहे, जे काही अतिशय किमती गोष्टी आहेत, ते धातू असू दे, ते सोनू असू द्या, तो हिरा असू द्या किंवा कोणताही अतिशय मौल्यवान अशी वस्तू असू द्या, त्याची पारख झाल्याशिवाय आणि त्याला पारखल्याशिवाय, परीक्षण चाचणी झाल्याशिवाय उपयोगात आणता येत नाही. कोणतीही मौल्यवान वस्तू असू द्या आणि किती ती उपयुक्त असू द्या, जोपर्यंत त्याची चाचणी होत नाही, जोपर्यंत त्याला पूर्णपणे तपासलं जात नाही, तोपर्यंत त्याला उपयोगात आणलं जात नाही. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, कोविड काळामध्ये अनेक महिने आपण सर्वजण जे होतो ते कोविडचं जे वॅक्सिन कधी येईल याची खूप वाट पाहत होतो. भयंकर रोग आणि सर्व जगामध्ये हा आजार पसरला होता आणि आपण सर्वजण वाट पाहत होतो कधी आम्हाला वॅक्सिन मिळेल, कधी ते वॅक्सिन डेव्हलप होईल. आणि आपण बातम्यांमध्ये पाहिलं की अनेक बातम्या येत होत्या की त्याचं टेस्टिंग सुरू आहे, त्याचं ट्रायल सुरू आहे. काही हजार लोकांवरती, काही शेकडो लोकांवरती त्याचे टेस्टिंग आणि ट्रायल सुरू होते. आणि त्याच्यानंतर पूर्णपणे जोपर्यंत त्याचं परीक्षण झालं नाही, त्याची चाचणी झाली नाही, तोपर्यंत ते सर्वसामान्यांपर्यंत ते आलेलं नव्हतं. कारण ते खूप महत्त्वाचं होतं, अतिशय गरजेचं होतं. आणि तसंच या ठिकाणी जो आजचा विषय आहे, सांत्वनदायी परीक्षा. सांत्वनदायी परीक्षा. आणि ही कशाची परीक्षा आहे आणि हे काय आहे हे आज आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत. वचन 2 आपल्याला सांगतं की माझ्या भावांनो, तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षात असता तेव्हा ते सगळे आनंद माना. आणि याकोब या ठिकाणी जे पांगलेले 12 वंश आहेत इस्रायलाचे, यहुदी लोकांचे, त्यांना म्हणत आहे भावांनो. आणि हे पांगलेले लोक आपल्याला माहिती आहे ते वेगवेगळ्या राष्ट्रांचे नागरिक झाले. त्यांची राजकीय भौगोलिक परिस्थिती, त्यांची भाषा, त्यांची संस्कृती हे सगळं काही वेगळं झालं, कारण ते अनेक वर्ष इतर राष्ट्रामध्ये, देशामध्ये जाऊन स्थायिक झाले होते. आणि आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की
याकोब जो आहे त्यांना भावांनो असं म्हणतो, त्यांना बंधूंना म्हणतो. आणि ख्रिस्तामध्ये जे देवाच्या कृपेद्वारे ज्यावेळेस आपण सुवार्तेचा स्वीकार करतो त्यावेळेस आपण देवाच्या कुटुंबातील लेकरं बनतो. आणि देवाच्या कुटुंबातील लेकरं झाल्यामुळं आता आपण दुसऱ्या देशातील नागरिक किंवा परराष्ट्रीय असे नाही, तर आपण देवाच्या घरातील, देवाच्या कुटुंबातील बंधू आहोत. आणि ख्रिस्त आपला जो प्रभू आहे तो आमचा ज्येष्ठ बंधू आहे, असं आपलं नातं आहे. आणि म्हणून प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला देवाच्या कुटुंबामध्ये बंधूचं आणि भावाचं एक नातं आहे. कोणताही ख्रिस्ती व्यक्ती जो आहे तो जरी व्यवसायामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे इतर देशामध्ये, इतर शहरामध्ये जरी स्थायिक झालेला आहे, तरी तो देवाच्या कुटुंबामध्ये आहे. त्याला स्वतंत्र आणि वैयक्तिक आणि वेगळं असं अस्तित्व नाही, तर तो देवाच्या कुटुंबामध्ये ख्रिस्ताचा अवयव असल्यामुळं तो इतर विश्वासणाऱ्यांचा देखील तो बंधू आहे. आणि याकोब या ठिकाणी अशा प्रकारे जे पांगलेले 12 वंश आहेत त्यांना तो संबोधत आहे. तो म्हणतो माझ्या भावांनो, माझ्या भावांनो. आणि पुढे तो म्हणत आहे तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षात असता, तेव्हा ते सगळे तुम्ही आनंद करा किंवा आनंद माना. आणि या ठिकाणी नाना प्रकारच्या परीक्षा असं म्हटलेलं आहे. आणि कोणत्या परीक्षा आहेत, कशा संबंधित आहेत ते आपण पाहूया. नाना प्रकारच्या याच्यासाठी जो शब्द वापरला आहे तो पॉयकिलोस या शब्दातून तो आलेला आहे. पॉयकिलोस म्हणजे मल्टी कलर्ड. पॉयकिलोस म्हणजे वेगवेगळे जे कलर असतात, रंग आहेत, त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. मल्टी कलर्ड या अर्थाने तो वापरला आहे. आणि इथं याकोब जो आहे तो विश्वासणाऱ्यांना, हे पांगलेल्या यहुदी लोकांना तो सांगत आहे की तुमच्यामध्ये ज्या परीक्षा येतात, जे छळ येतो, जे संकट येतं, जे त्रास येतं, त्याच्या संख्येबाबत नाही तर त्याच्या विविधतेबाबत तो बोलत आहे. तुमच्यावरती खूप संकट येतील असं नाही, परंतु जे काही संकट येतात, जे काही परीक्षा येतात ते विविध असतील तो म्हणत आहे. एकाच प्रकारचे नसतील. ते कदाचित ते तुमच्या कुटुंबातून असतील, ते कदाचित तुमच्या आजारातून असतील, कदाचित तुम्हाला दुःख होईल, त्रास होईल, वेदना होईल, छळ होईल, आरोप होईल, अपमान होईल, निराशा होईल, संकटातून तुम्ही जाताल, आर्थिक अडचणीतून तुम्ही जाताल. अशी विविधता जी आहे त्याच्याबद्दल तो बोलत आहे. आणि नाना प्रकारच्या परीक्षा तो सांगत आहे. तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षात असता तेव्हा ते सगळे आनंद माना. आणि ज्यावेळेस याकोब या लोकांना पत्र लिहित आहे त्यावेळेस ही लोक कोणत्या प्रकारच्या त्रासातून, छळातून किंवा परीक्षेतून जात होते हे आपल्याला माहिती नाही, परंतु नक्कीच येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्याने प्रत्येक विश्वासणाऱ्याला छळाला आणि विरोधाला आणि परीक्षेला सामोरं जावं लागतं, याच्याविषयी याकोब सांगत आहे. आणि परीक्षा या शब्दासाठी जो शब्द वापरलेला आहे तो शब्द आहे ग्रीकमध्ये पिरास्मोस. पिरास्मोस म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं आहे समथिंग दॅट ब्रेक्स द पॅटर्न ऑफ पीस, कम्फर्ट अँड जॉय. अशी कोणतीही गोष्ट जी तुमचा आनंद, तुमची शांती किंवा तुमचं जे आरामदायी जीवन आहे त्याला अस्ताव्यस्त करणारी गोष्ट, तुमच्या आनंददायी जी गोष्ट आहे, तुमचं जे कम्फर्ट आहे, तुमची शांती आहे, त्याला भंग करणारी जी गोष्ट आहे किंवा तसे प्रसंग असतील, ते सर्व गोष्टी म्हणजे पिरास्मोस, म्हणजे समथिंग दॅट ब्रेक्स द पॅटर्न ऑफ पीस, कम्फर्ट अँड जॉय. परीक्षा म्हणजे अशा सर्व गोष्टी ज्या आम्हाला शांतीमध्ये जगू देत नाही, आम्हाला आनंदात राहू देत नाही किंवा आम्हाला एका कम्फर्टमध्ये राहू देत नाही, अशी गोष्ट. आणि परीक्षा कशाची परीक्षा आहे तर पुढच्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कारण तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा. आणि या वचन 3 मध्ये आपल्याला समजतं ही परीक्षा कशाची आहे तर तुमच्या विश्वासाची ती आहे. आणि याकोब थोडक्यात सांगत आहे की याकोब म्हणत आहे की जर तुमचा ख्रिस्तावरील विश्वास खरा आहे, तो जर अस्सल आहे, तर सर्व प्रकारच्या परीक्षेतून जाताना तुमचा विश्वास कसा आहे ते दिसून येईल.
तुमचा विश्वास खरा आहे की खोटा आहे ते कधी कळून येईल? ज्यावेळेस तुम्ही परीक्षातून जाता, ज्यावेळेस तुम्ही शांतीमध्ये राहू शकत नाही अशा प्रसंगांतून जाता, ज्यावेळेस तुम्ही कम्फर्टमध्ये राहू शकत नाही अशा परिस्थितीतून जाता, ज्यावेळेस तुम्ही आनंदाने निवांत राहू शकत नाही अशा परिस्थितीतून जाता, त्यावेळेस तुमच्यामधला जो विश्वास आहे तो खरा आहे की नाही, आणि तो जर आहे तर तो किती भक्कम आहे हे त्या परिस्थितीतून दिसेल. आणि ज्याप्रमाणे प्रत्येक जो धातू आहे त्याला घडवण्यासाठी साचा असतो, त्या प्रकारे परीक्षा जे आहे ते आपल्या विश्वासाची साचा आहे. परीक्षा जे आहे ते आपल्या विश्वासाचा साचा आहे. खरा विश्वास हा परीक्षा सोसण्यासाठी व टिकून राहण्यामध्ये सिद्ध होतो. खरा विश्वास ज्यावेळेस आपण परीक्षा सोसतो आणि त्याच्यामध्ये टिकून राहतो, त्यावेळेस आपला खरा विश्वास हा दिसून येतो. आणि खरा विश्वास जो आहे तो कधी देवाला नाकारत नाही आणि तो विश्वासाला नाकारत नाही ज्यावेळेस तो संकटातून जातो. आणि आपण असे अनेक ख्रिस्ती लोक, असे अनेक लोक पाहिले असतील जे सुवार्थ ऐकतात आणि त्यांना नवीन नवीन ते छान वाटतं, किती चांगलं आहे, आणि देव पाप्यांवरती प्रीती करतो, तो आपल्याला तारण देतो, तो आम्हाला आनंद देतो, शांती देतो. आणि अशा केवळ वरवरच्या गोष्टी ते ऐकून त्यांचं परिवर्तन झालेलं नसताना देखील ते मग सुरुवात करतात चर्चला यायला, सहभागितेला यायला, कुठेतरी जातात, प्रार्थनेला जातात, मीटिंगला जातात. परंतु ज्यावेळेस संकट येतं, ज्यावेळेस पुन्हा त्यांना ते आजार येतात, पुन्हा त्यांना ते त्रास येतात, त्यावेळेस त्यांच्या विश्वासाचा जो खरेपणा आहे आणि विश्वासाचं जे मूळ आहे ते किती भक्कम आहे त्या प्रसंगांमधून दिसून येतं जेव्हा ते संकटातून जातात. आणि याकोब या ठिकाणी ज्या परीक्षा आहेत त्या विश्वासाच्या परीक्षा आहेत याच्याबद्दल तो सांगत आहे. आणि देवाचे एक सेवक चार्ल्स स्पर्जन असं म्हणतात, वी मस्ट एक्सपेक्ट ट्रायल्स बिकॉज ट्रायल इज द एलिमेंट ऑफ फेथ. आम्ही परीक्षा अपेक्षित कराव्यात, परीक्षांची अपेक्षा ठेवावी, कारण परीक्षा जे आहेत ते विश्वासाचे घटक आहेत. आमच्या विश्वासाचे ते घटक आहेत, तो विश्वासाचा धातू म्हटलं तरी चालेल. फेथ विदाउट ट्रायल इज लाईक अ डायमंड अनकट. ज्याप्रमाणे डायमंड, हिरा जो आहे त्याला आकार नसतो, त्याला कट केलेलं नसतं, त्याला तोपर्यंत त्याला सौंदर्य येत नाही, त्याप्रमाणे विश्वास आहे. फेथ विदाउट ट्रायल इज अ डायमंड अनकट, द ब्रिलियन्स ऑफ विच हॅज नेवर बीन सीन. जोपर्यंत त्या हिऱ्याला आकार देत नाही तोपर्यंत त्याचं सौंदर्य जे आहे आणि त्याचं तो किती मौल्यवान आहे, किती सुंदर आहे, आकर्षक आहे, तो कळत नाही. त्याप्रमाणे जोपर्यंत विश्वास जो आहे तो परीक्षांमधून जात नाही तोपर्यंत त्याची सत्यता, त्याचा अस्सलपणा हा दिसून येत नाही. आणि पवित्र शास्त्र आपल्या सर्वांना हे शिकवतं की सर्व ख्रिस्तावरील जे विश्वासणारे आहेत त्यांना परीक्षेतून जावं लागणार आहे. आणि पवित्र शास्त्र आपल्याला असं शिकवतं. तुम्ही म्हणाल, येशूने तर म्हटलं की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. तुम्ही म्हणाल, आम्ही प्रभूची प्रार्थना म्हणतो आणि आम्हाला परीक्षेत आण नकोस तर आम्हाला त्या वाईटापासून तू सोडव, अशी प्रार्थना आम्ही करतो. मग आम्ही विश्वासणारे म्हणून, आम्ही सुवार्तेवर विश्वास ठेवून आम्हाला काय फायदा झाला? आम्ही सुवार्तेवर विश्वास ठेवतो आणि आम्हाला संकट, त्रास, छळ, वेदना, दुःख, आजार ही कशासाठी? परंतु ही दोन जर व्यसनं आपण पाहिलं, लूक 22:40 आणि मत्ते 6:13, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, यासाठी जो शब्द वापरला आहे त्या ठिकाणी परीक्षा, परीक्षा हा जो शब्द आहे तो टेम्पटेशनसाठी वापरलेला आहे. तो त्या ठिकाणी मोहासाठी वापरलेला शब्द आहे. अँड लीड अस नॉट इन टू टेम्पटेशन बट डिलिव्हर अस फ्रॉम द एविल वन. ग्रीक शब्द आहे पिरॅस्मोस, हा मोहात पाडण्यासाठी वापरलेला शब्द आहे. आणि ज्या मोहाला बळी पडून व्यक्ती पाप करतो तो हा शब्द आहे. याकोब 1:13 याकोब स्पष्ट म्हणतो की देव कोणालाही वाईट गोष्टींचा मोह पाडत नाही. तर पाप आपल्याला आपल्या वासनेतून बाहेर पडतं आणि आपल्याला
पापामध्ये पाडतं. आणि म्हणून ही जी प्रार्थना आहे ती या परीक्षेसंबंधित नाही आहे. ही प्रार्थना ह्याच्या संबंधित आहे की तुम्ही मोहात पडू नये आणि पाप करू नये, म्हणून तुम्ही प्रार्थना करा. यासाठी आपल्याला उत्तेजन देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी तो प्रार्थना करतो, विनंती करतो. आणि एवढंच नाही तर तुम्ही स्वतः परीक्षेत पडू नये, मोहात पडू नये, वासनेत पडू नये आणि पाप करू नये, तुमचं पतन होऊ नये, यासाठी आपण नेहमी विश्वासणारे म्हणून प्रार्थना करावे. यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आणि देवाचं वचन आपल्याला उत्तेजन देतं. आणि पवित्र शास्त्रात तुम्ही जर पाहिलं तर अनेक लोक जे आहेत, देवाचे सेवक जे आहेत, देवाचे निवडलेले लोक जे आहेत, ते परीक्षेतून गेलेले आपल्याला पाहायला मिळतं. अब्राम जो आहे त्याची परीक्षा झालेली. इयोब जो आहे त्याची परीक्षा झाली. पेत्र, पौल आणि येशू ख्रिस्त स्वतः या सर्वांची परीक्षा झाली. आपण वाचूया अब्रामाबद्दल उत्पत्ती याचा 22वा अध्याय वचन 1 आणि 2. या गोष्टीनंतर असे झाले की देवाने अब्रामाला पारखले आणि त्याला म्हटले, हे अब्रामा. आणि तो म्हणाला, मी येथे आहे. आणि त्याने म्हटले, आता तू आपला एकुलता एक मुलगा ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो इसहाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि तेथल्या डोंगरामधला एक डोंगर जो मी तुला सांगेन त्यावर त्याचे होमार्पण म्हणून अर्पण कर. आणि या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगितले की देवाने अब्रामाला पारखले. पहिल्याच वचनात म्हटलेले, देवाने अब्रामाला पारखले. दुसरे तिमोथेय याचा 3रा अध्याय आणि वचन 12. त्या ठिकाणी असं म्हटले, आणि जे सुभक्तीने ख्रिस्त येशूत आयुष्यक्रमण करायला पाहतात त्या सर्वांचाही पाठलाग होईल. जे सुभक्तीने ख्रिस्त येशूमध्ये आयुष्यक्रम करायला पाहतात त्या सर्वांचाही पाठलाग होईल. इयोबाचं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. इयोबाची परीक्षा झाली. इयोबावरती संकट आले. त्याची लेकरं, त्याचे मुलं मुली त्या संकटामध्ये मरण पावले. आणि देवाने इयोबावरती संकट येऊ देण्यासाठी परवानगी दिली. आणि शास्त्र आपल्याला हे शिकवतं की प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासणाऱ्यांना परीक्षेमधून जावं लागणार. कारण त्यांच्यामध्ये जो विश्वास आहे त्या विश्वासाचा खरेपणा आणि त्या विश्वासाची मजबूती किती आहे हे त्या प्रसंगामधून, त्या परीक्षेमधून सिद्ध होते. मग काय देवाला आपल्या विश्वासाबद्दल माहिती नाही का? आमचा विश्वास किती पक्का आहे, किती खरा आहे किंवा खोटा आहे, का आपण नामधारी आहोत हे देवाला माहिती नाही का? होय, देवाला माहिती, कारण तो सर्व ज्ञानी असा देव आहे. तो सर्व ज्ञानी आहे. आणि या परीक्षा देवाच्या माहितीसाठी नाही तर त्या विश्वासणाऱ्याच्या माहितीसाठी आहे. विश्वासणाऱ्याला जाणीव व्हावी की आपण विश्वासामध्ये कुठे आहोत, किती बळकट आहोत, किती मजबूत आहोत, किती खोल आहोत, हे समजण्यासाठी परीक्षा आहे. केवळ त्या विश्वासणाऱ्यासाठीच नाही तर इतर विश्वासणाऱ्यांसाठी, जे मंडळीमध्ये आहेत, जे आपल्या सोबत आहेत, आपल्या आजूबाजूला आहेत, आपले बंधू आहेत, त्यांना आपल्या विश्वासाची परीक्षा जी आहे ती काहीतरी शिकवते. आणि काय शिकवते ते आपण पुढे पाहणार आहोत. आणि स्वतः अब्राम, इयोब आणि पेत्र, पौल हे सर्वजण जे आहेत, आणि स्वतः येशू ख्रिस्त सुद्धा, हे सर्वजण परीक्षेतून गेले. हे सर्वजण परीक्षेतून गेले. आणि पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं की ख्रिस्तावरील विश्वासणाऱ्यांना परीक्षेतून जावे लागणार आहे. आणि पुढं काय म्हटलेलं आहे, माझ्या भावांना तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षात असता तेव्हा ते सगळे आनंद माना. काय विश्वासणारे म्हणून आपल्याला हे शक्य आहे का? आपण परीक्षेतून जातो, त्रासातून जातो, दुःखातून जातो, त्यावेळेस आपण आनंद करू शकतो का? आणि येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस डोंगरावर प्रवचन दिलं त्यावेळेस तो म्हटला की जे आत्म्याने दीन आहेत, जे शोक करतात, जे लीन आहेत, जे भुकेले आणि तहानेले आहेत, जे छळ आणि निंदा सोसत आहेत, त्यांना मत्ते 5:12 तो म्हटला की आनंद करा आणि फार उल्हास करा, कारण आकाशामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे. आणि विश्वासणारा म्हणून
आम्ही दुर्बळ आहोत, आम्ही अशक्त आहोत आणि आपण ज्यावेळेस परीक्षेतून जातो त्यावेळेस आनंद करणं बऱ्याच वेळा आपल्याला शक्य होत नाही. आणि कदाचित आपण आपल्या जेव्हा संकट आलं त्यावेळेस आनंद जर केला तर कदाचित लोक आपल्याला वेडे म्हणतील, अरे याचं एवढं मोठं नुकसान झालं आणि तरी हा आनंद करतो, हे कसं शक्य आहे. तर आनंद कशामध्ये करायचा आहे त्याविषयी आपण पाहूया. देवाचे एक सेवक असं म्हणतात, वी रिजॉइस इन द प्रोसेस अँड द प्रोडक्ट, नॉट इन द पेन. आम्ही त्या दुःखामध्ये आनंद करत नाही, तर ज्या प्रक्रियेतून देव आम्हाला नेत आहे आणि जो प्रोडक्ट आपल्याला देव घडवत आहे त्या प्रोडक्टमध्ये आणि त्या प्रोसेसमध्ये, त्या प्रक्रियेमध्ये आपण आनंद करतो. कारण आपल्याला माहिती आहे की हे आपल्या विश्वासासाठी चांगलं आहे. देव मला या परीक्षेतून यासाठी नेत आहे की यातून त्याचं गौरव व्हावं आणि मी आणखी बळकट व्हावं. आणि परीक्षेतून जात असताना काही गोष्टी आपण बघणार आहोत. पहिली गोष्ट आहे की आनंद माना. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की तुम्ही परीक्षेमध्ये आनंद माना. परीक्षेतून जे दुःख येतं त्यामध्ये आनंद करणं शक्य नाही, परंतु परीक्षेतून आपण चाललेलो आहोत, देव मला परीक्षेतून नेत आहे, ही गोष्ट समजून आनंद माना. आणि परीक्षा जी आहे ती सैतानाकडून नाही, विश्वासाची जी परीक्षा आहे ती सैतानाकडून किंवा दुष्ट प्रवृत्तीकडून नाही, तर देव विश्वासणाऱ्यांना परीक्षेतून नेत आहे ही समजून तुम्ही आनंद करा. आणि परीक्षा सुद्धा जी आहे ते देवाच्या नियंत्रणामध्ये, त्याच्या सार्वभौम इच्छेमध्ये आहे हे समजून जेव्हा आपण हे समजतो आणि यावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आनंद करणं कदाचित अजून थोडं सोपं होईल, अजून थोडं शक्य होईल. वचन 3 आपण वाचू. कारण तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा ही सहनशीलता निर्माण करते. आणि परीक्षेचा जो परिणाम आहे आणि जो हेतू आहे हा ज्यावेळेस आपल्याला समजतो त्यावेळेस आपल्याला त्या परीक्षेमध्ये आनंद करण्यासाठी शक्य होईल. परीक्षेमध्ये आणि परीक्षेच्या मागे देवाची इच्छा व हेतू काय आहे आणि ते समजण्यासाठी आपण पाहूया की वचन 3 मध्ये जे सांगितलं आहे, कारण तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा ही सहनशीलता निर्माण करते. ज्यावेळेस परीक्षेचा हेतू आपल्याला समजतो की परीक्षेतून काय निष्पन्न होणार आहे, परीक्षेतून काय समोर येणार आहे, हे जेव्हा आपल्याला समजतं त्यावेळेस आपण कदाचित परीक्षेमध्ये आनंद करू. आणि परीक्षेच्या मागे देवाचा हेतू आणि इच्छा ही आहे, पहिली गोष्ट की विश्वासाची परीक्षा जी आहे ती सहनशीलता निर्माण करते. आणि सहनशीलता म्हणजे ज्याला पेशन्स म्हटलेलं आहे, पर्सिव्हरन्स म्हटलेलं आहे, ॲबिलिटी टू एन्ड्युअर म्हटलेलं आहे, म्हणजे टिकून राहण्याची जी क्षमता आहे, देव परीक्षेतून टिकून राहण्याची क्षमता आपल्यामध्ये डेव्हलप करतो, तो आपल्यामध्ये तयार करतो. सहनशीलता, परीक्षेत त्रासात असतानाही चिकाटीने आपण देवावर विश्वास ठेवण्याची जी क्षमता आहे, देव परीक्षेच्या काळादरम्यान आपल्यातून उत्पन्न करतो. इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय वचन 35 आणि 36. तर ज्याचे मोठे प्रतिफळ आहे तो आपला भरोसा तुम्ही टाकून देऊ नका, कारण तुम्हाला सहनशीलतेचे अगत्य आहे, ज्यासाठी की तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने दिलेल्या वचनाचे फळ तुम्हाला मिळावे. आणि या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगितले आहे की परीक्षेचं जे आहे प्रतिफळ जे आहे ते मोठं आहे आणि त्यामुळे तुम्ही आपल्या विश्वासाला टाकू नका. आणि देव परीक्षेतून जात असताना आम्हाला त्यावरून टिकून राहण्याचं जे सामर्थ्य आहे तो आपल्यामध्ये तो वृद्धिंगत करत आहे. देव आपल्यामध्ये ते सामर्थ्य जे आहे तो वाढवत आहे. ज्याचे प्रतिफळ मोठे आहे तो आपला भरोसा तुम्ही टाकून देऊ नका, कारण सहनशीलतेचे अगत्य आहे. आणि ही सहनशीलता कशासाठी गरजेची आहे, तर ती देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि जे वचनाचं फळ आहे, जी आशा आपल्याला प्राप्त होणार आहे ते फळ पाहण्यासाठी ही सहनशीलता गरजेचं आहे. रोम 2 अध्याय आणि वचन 7. जे धीराने चांगले करण्यात महिमा व सन्मान व अक्षयता मिळवण्यास पाहतास त्यांना तो सार्वकालीन जीवन देईल. आणि या ठिकाणी आपल्याला उत्तेजन देण्यात आलेलं आहे की तुम्ही सहनशीलता आणि धीर
याला बिलगून राहा, याच्यामध्ये टिकून राहा. कारण जे धीराने चांगले करण्यात महिमा व सन्मान वाक्षता मिळवण्यास पाहतात त्यांना देव सार्वकालिक जीवन देईल. योहान 16:33, मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यामध्ये तुम्हास शांती असावे. जगामध्ये तुम्हास संकट आहे, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. आणि या ठिकाणी शास्त्र जे आहे आपल्याला स्पष्ट सांगत आहे की आम्हाला संकट नाही किंवा परीक्षा नाही असं होणार नाही, परंतु संकट असताना देखील देव त्याचे उद्देश पूर्ण करतो आणि विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये सहनशीलता निर्माण करतो. आणि त्या सहनशीलतेद्वारे त्या देवावरती अवलंबून राहण्यासाठी, देवामध्ये त्या विश्वासामध्ये, सुवार्थेच्या विश्वासामध्ये टिकून राहण्यासाठी देव सर्व परीक्षांचा आणि या त्रासाचा, छळाचा उपयोग करून घेतो. विश्वासाची जी परीक्षा आहे ती सहनशीलता निर्माण करते. आणि वचन 4 मध्ये जे सांगितलंय, कारण सहनशीलतेला आपले काम पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता अगदी पूर्ण व्हावे. विश्वासाची परीक्षा दुसरी गोष्ट आपल्याला पूर्ण करते. पहिली गोष्ट, विश्वासाची परीक्षा ही सहनशीलता निर्माण करते. दुसरी गोष्ट आपण शिकतो की विश्वासाची परीक्षा जी आहे ती आम्हाला पूर्ण करते. सो दॅट यू मे बी परफेक्ट अँड कम्प्लीट, लॅकिंग नथिंग. पहिले थेसलोनी 5 वचन 23 आणि 24 आपल्याला सांगतो की आणि शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्ण पवित्र करो, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या येण्याच्या वेळी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही संपूर्ण व निर्दोष अशी राखली जावत. तुम्हास बोलवणारा तो विश्वासू आहे आणि तो हे करीलच. आणि या पहिले थेसलोनी 5:23-24 मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की देव जो आहे तो स्वतः आपल्याला परिपूर्ण करण्याच्या उद्देशामध्ये आपल्याला परीक्षेतून घेऊन जातो. म्हणून विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व ज्या परीक्षा आहेत त्या देवाच्या इच्छेने आणि देवाद्वारे आपल्या जीवनामध्ये येतात. आणि त्याचा उद्देश हा आहे की त्यातून सहनशीलता निर्माण व्हावी, त्यातून आपलं पवित्रकरण व्हावं, आपण संपूर्णपणे निर्दोष आणि पवित्र असे देवाच्या समोर आपण सादर व्हावेत, यासाठी देव आपल्या जीवनामध्ये परीक्षा देतो. आणि हे जो देव आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे आपल्याला बोलवतो, घडवतो, त्या देवाचं कार्य आहे. आणि याच्याद्वारे तो आपल्याला आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे, म्हणजे ख्रिस्ताप्रमाणे आपलं जे आहे ती जडणघडण तो करत आहे, आपल्याला घडवत आहे. आणि काय आपण पूर्णपणे पवित्र आणि निर्दोष बनू शकतो? परीक्षेतून गेल्यामुळे काय आपण पूर्णपणे पवित्र आणि निर्दोष बनू शकतो? या वचनावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण वचन आपल्याला सांगतं की हा देवाचा उद्देश आहे आणि देव जो आहे तो विश्वासू आहे, त्यामुळे तो हे करीलच असं या ठिकाणी म्हटलेलं आहे पहिले थेसलोनी 5:23 आणि 24 मध्ये. आणि येशू ख्रिस्त जो आहे आपल्या सर्वांचं उदाहरण आहे, त्याने परीक्षेतून जाताना त्याने पित्याला कधी नाकारलं नाही, त्याने कधी दोष दिला नाही. सर्व आरोप, निंदा, छळ, अपमान, वेदना हे सर्व काय त्याने धीराने सहन केलं. त्याने उलट निंदा केली नाही. पित्याची इच्छा आणि जो वधस्तंभ होता तो त्याने नाकारला नाही. वधस्तंभाद्वारे येणारा जो अपमान आहे आणि तो अपराधांमध्ये गणलं जाणं, हे सर्व काही येशू ख्रिस्ताने कधीच नाकारलं नाही. तो परीक्षेला, छळाला, त्रासाला शांतपणे आणि सहनशीलतेने तो सामोरं गेला आणि पित्याची इच्छा त्याने स्वीकारली. दुसरी गोष्ट आपण पाहिली की विश्वासाची परीक्षा जी आहे ती आपल्याला पूर्ण करते. पहिली गोष्ट होती विश्वासाची परीक्षा ही सहनशीलता निर्माण करते. दुसरी गोष्ट होती विश्वासाची परीक्षा ही आम्हाला पूर्ण करते. आणि पूर्ण करण्यामध्ये देवाचा मनोद आहे, देवाची इच्छा आहे आणि देव या पूर्ण करण्याच्या कार्यामध्ये स्वतः सक्रिय आहे. आणि एक मनुष्य या नात्याने आपल्याला हे समजू शकत नाही. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं आपण सर्व काही चांगल्या गोष्टी जे काही करतो, दान धर्म करतो, उपास तापास करतो आणि धार्मिकतेच्या गोष्टी करतो, केवळ त्याच्यामुळेच एक विश्वासणारा म्हणून मी घडला जातो किंवा मी चांगला विश्वासणारा आणि त्या स्वर्गाच्या लायकीचा बनतो. परंतु तसं नाही आहे. पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतो
ज्यावेळेस देव आपल्याला परीक्षेतून नेतो, ज्यावेळेस देव आपल्याला मोडतो, आपल्याला तोडतो, आपल्याला घडवतो, ज्यावेळेस देव आपल्याला अपमानाच्या, त्रासाच्या आणि छळाच्या प्रसंगातून नेतो, त्यावेळेस देव जे पाचारण त्याने आपल्याला केलेलं आहे त्या पाचारणाप्रमाणे आपल्याला घडवण्यासाठी या सर्व गोष्टींचा उपयोग करतो. आणि ही देवाची प्रक्रिया आहे. आपली प्रक्रिया एखादी सुंदर वस्तू घडवण्यासाठी आपण अगदी साध्या आणि सोप्या गोष्टींची जी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे ती निवडतो. परंतु देव जो आहे, जे चांगलं आहे ते घडवण्यासाठी त्रासाची आणि वेदनेची प्रक्रिया निवडतो. आणि म्हणून तो विश्वासणाऱ्यांना परीक्षेमधून जाण्यासाठी तो परीक्षा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आणतो, असं आपण म्हणू शकतो. पहिली गोष्ट, विश्वासाची परीक्षा सहनशीलता निर्माण करते. दुसरी गोष्ट, ती आपल्याला पूर्ण करते. आणि तिसरी गोष्ट, परीक्षा जी आहे ती गौरवी आहे. परीक्षा जी आहे ती गौरवी आहे. आणि वचन 12 आपल्याला जे सांगते ते आपण वाचूया. याकोब 1 आणि वचन 12 कृपा करून वाचा. जो परीक्षा सोचतो तो म्हटलंय, तो कसा आहे, तो आशीर्वादित आहे किंवा तो धन्य आहे. आणि परीक्षेत उतरल्यानंतर जीवनाचा मुकुट परमेश्वराने आपल्यावर प्रीती करणाऱ्यास जीव केला आहे त्याला तो मिळेल. आणि कोण आहेत हे लोक जे परमेश्वरावर प्रीती करतात? आणि देव सार्वकालिक जीवनाचा मुकुट कोणाला देणार आहे? या ठिकाणी स्पष्ट सांगितले आहे, जे त्याच्यावर किंवा त्या देवावरती प्रीती करतात त्यांना देव सार्वकालिक जीवन देणार आहे किंवा जीवनाचा मुकुट देणार आहे. आणि देवावर प्रीती करणारे कोण आहेत? तर रोम 8 आणि 28 ते 30 मध्ये सांगितले, जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेले आहेत, ज्यांना देवाने त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे होण्यासाठी पूर्वी नेमलेले आहे, ज्यांना त्याने बोलावले त्यांना त्याने न्यायी ठरवलेले आहे. आणि ज्यांना न्यायी ठरवलेले त्या विश्वासणाऱ्यांना तो परीक्षेतून घडवण्याचे कार्य करत आहे, जेणेकरून ते पूर्ण व्हावेत. यामध्ये देव आपल्या अनंतकालिक योजनेमध्ये आणि पूर्वसंकल्पाप्रमाणे सर्व काही सिद्धीस नेतो, त्या देवाचे गौरव होतं. या परीक्षेतून जात असताना कुणाचं गौरव होतं? तर देवाचंही गौरव होतं आणि त्या विश्वासणाऱ्यांचंही गौरव होतं. कारण देव त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांना सार्वकालिक जीवन ह्या मुकुटाप्रमाणे देतो. आणि स्वतः देवाचं गौरव होतं, कारण ज्या देवाने आम्हाला बोलावलेलं आहे, ज्या देवाने आम्हाला निवडलं आहे, ज्या देवाने आम्हाला न्यायी ठरवलेलं आहे, त्या न्यायी ठरवलेल्या लोकांना आता परीक्षेच्या प्रक्रियेमधून देव पूर्णपणे पूर्ण करत आहे. आणि सार्वकालिक जीवनाच्या आशीर्वादाने देव विश्वासणाऱ्यांचाही गौरव करतो. आणि विश्वासणाऱ्यांची देवावरची जी प्रीती आहे ती कशी दिसून येते? आणि देव योहान 14 आणि 15 मध्ये सांगितलंय, येशू ख्रिस्त म्हणतो की जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. विश्वासाचा खरेपणा प्रीतीमधून दिसून येतो. आणि प्रीती जी आहे ती आज्ञापालनामधून सिद्ध होते. आणि इथंच आपल्याला समजतं की खरा विश्वासणारा कोण आहे. खरा विश्वासणारा तो आहे जो देवावरती संकटाच्या काळात आणि परीक्षेच्या काळात देखील प्रीती करायचं सोडत नाही. संकटाच्या आणि त्रासाच्या काळात सुद्धा विश्वास नाकारत नाही. संकटात आणि त्रासात असताना सहभागिता टाळत नाही. तर तो देवावर, देवाच्या लेकरांवरती, देवाच्या आज्ञांवरती, देवाच्या वचनांवरती प्रीती करत राहतो. देवाचे सेवक स्पर्जन म्हणतात, वेन यू गो थ्रू ट्रायल द सॉव्हर्निटी ऑफ गॉड इज द पिलो अपॉन विच यू ले युअर हेड. जेव्हा आपण परीक्षेमधून जातो त्यावेळेस देवाचा जो देवाची जी सार्वभौम इच्छा आहे ती एक उशीप्रमाणे आपल्यासाठी आहे की ज्याच्यावरती आपण आपलं डोकं ठेवून निवांत होऊ शकतो. कारण आपल्याला माहिती आहे की जी परीक्षा आहे ती देवाचं आणि माझं गौरव करणारी आहे. ही जी परीक्षा आहे ती आपल्याला घडवणारी आहे. आणि ही परीक्षा जी आहे ती आपल्याला पूर्ण करणारी परीक्षा आहे. वचन 5 आपण वाचूया. आणि तुम्हाला कोणी
आणि तुम्हातला कोणी जर ज्ञानानं उन्हा असेल तर त्याने जो देव सर्वांना उदारपणे देतो व दोष लावत नाही त्याच्यापाशी मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. याकोब या ठिकाणी आता परीक्षेतून जात असणाऱ्या विश्वासणाऱ्यांना देवाकडे ज्ञान मागण्याचा तो सल्ला देत आहे. आणि परीक्षेतून जाताना आम्हाला कोणत्या प्रकारच्या ज्ञानाची गरज आहे? का आम्हाला परीक्षेतून जात असताना ज्ञानाची गरज आहे? आणि आपण अनेक जे ख्रिस्ती इतर लोक आहेत त्यांच्याकडे पाहून आपल्याला असं वाटतं की परीक्षेतून जाताना मला खूप आशीर्वादाची गरज आहे, परीक्षेतून जात असताना मला खूप सपोर्टची गरज आहे, परीक्षेतून जात असताना मला माझ्याजवळ पैसा असणं गरजेचं आहे. आणि अशा सगळ्या गोष्टींवरती जे ख्रिस्ती इतर विश्वासणारे लोक आहेत, इतर धर्मी आहेत, ते ते अवलंबून आहेत किंवा ते टिकून आहेत. आणि ते जे धनाचा जो संचय आहे किंवा संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न यासाठीच करत आहे की त्यांना संकटातून जात असताना कशाचा तरी मोठा आधार असावा, काही लोक आपल्यासोबत असावे, आपली पोझिशन आपल्यासोबत असावी, सत्ता आपल्याकडे असावी, कारण वाईट दिवसामध्ये हे सगळं माझ्या कामी येणार आहे असं त्यांना वाटतं. परंतु विश्वासणाऱ्यांना देवाचं वचन आपल्याला असं शिकवतं की संकटातून जात असताना आम्हाला त्या ज्ञानाची गरज आहे जे स्वर्गातून येतं. स्वर्गातून येणाऱ्या ज्ञानाची आम्हाला गरज आहे. आणि कसल्या प्रकारचे ज्ञान ते आहे आणि ते आपल्याला काय मदत करणार आहे? ज्या प्रसंगामध्ये आपण काय करावं हे आपल्याला समजत नाही, ज्या प्रसंगामध्ये निवड करता येत नाही चांगल्या आणि वाईटाची किंवा दोन चांगल्या गोष्टींची, ज्यावेळेस आपल्याला निर्णय घेता येत नाही, ज्यावेळेस आपल्याला भविष्य दिसत नाही, भविष्याचा अंदाज येत नाही, पुढे काय होणार आहे आपण सांगू शकत नाही, अशा सगळ्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस आपण विश्वासणारे म्हणून जात असतो त्यावेळेस खरं शहाणपण आणि खरं ज्ञान याची आपल्याला खूप गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये असताना सुवार्तेवरील विश्वास आणि देव सार्वभौम आहे हे आम्ही विसरू नये, म्हणून आम्हाला त्या ज्ञानाची गरज आहे. परीक्षेमधून जात असताना आम्ही देवाचा चांगुलपणा पाहू शकणार नाही अशा प्रसंगापर्यंत पोहोचतो, अशा वेळेमध्ये आपण पोहोचतो. त्यावेळेस आपल्याला ज्ञानाची गरज आहे आणि ते ज्ञान आम्हाला आठवण करून देतं. ते स्वर्गीय ज्ञान आहे, ते देवाकडून आहे आणि ती आपल्याला ते देवाचं ज्ञान आम्हाला आठवण करून देतं की देवाने मजपा सारख्या पाप्यावरती दया केली. त्याच्या इच्छेने खऱ्यापणाच्या वचनाद्वारे त्याने मला जन्म दिलेला आहे, त्याने मला निवडलं, त्याने मला बोलवलं, त्याने माझ्यावरती सार्वकालिक प्रीती केलेली आहे. तो मला ख्रिस्ताच्या पूर्ण कार्याद्वारे तारतो. त्याच्या प्रीतीपासून मला कोणतीही गोष्ट वेगळी करू शकत नाही, कोणतीही शक्ती, कोणतीही व्यक्ती, कोणतीही परिस्थिती मला देवाच्या प्रीतीपासून वेगळी करू शकत नाही. त्याने मला न्याय ठरवलेलं आहे, तो मला सार्वकालिक जीवन देतो. न्यायाच्या दिवशी मला दंडाज्ञा होणार नाही आणि माझं तारण जे आहे ते देवाच्या हातामध्ये सर्व काळासाठी सुरक्षित आहे. माझ्यावर येणाऱ्या सर्व परीक्षा त्याच्या दैवी नियंत्रणात आणि त्याच्या सार्वभौम इच्छेमध्ये आहे. यासाठी हे स्वर्गीय ज्ञान, यासाठी हे शहाणपण गरजेचं आहे. आणि परीक्षेतून जात असताना त्या विश्वासणाऱ्यांना हे ठाऊक असतं की स्वतः येशू ख्रिस्त जो आहे माझ्यासाठी पित्याजवळ मध्यस्थी करत आहे. आणि आपल्याला पेत्राच्या जीवनाकडे ज्यावेळेस आपण पाहतो, ज्यावेळेस तो परीक्षेतून गेला त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्याच्याविषयी म्हटले की पेत्राला तो म्हणतो, तुझा विश्वास खचू नये म्हणून मी तुझ्यासाठी विनंती केली आहे. सैतानाने तुला गव्हासारखा चाळावे म्हणून मागितले होते, परंतु तुझा विश्वास खचू नये म्हणून मी तुझ्यासाठी विनंती केली. देव जो आहे तो विश्वासणाऱ्यांच्या विश्वासाचं आणि त्यांना दिलेल्या सार्वकालिक जीवनाचं तो जतन करतो. अनेक प्रसंगातून आपण सर्वजण जातो आणि विश्वासणारे म्हणून आणि सत्याची निवड केल्यामुळं, सत्याला शरण गेल्यामुळं आम्हाला परीक्षेतून जावं लागेल. परंतु आम्हा सर्वांसाठी ही चांगली गोष्ट आहे, आम्हा सर्वांसाठी एक आशा आहे की येशू ख्रिस्त स्वतः आपल्यासाठी मध्यस्थ आहे. तो पित्याजवळ माझ्या विश्वासासाठी, माझ्या दुर्बलतेसाठी, माझ्या अशक्तपणासाठी तो पित्याजवळ विनंती करत आहे. जसं पेत्रासाठी त्याने विनंती केली,
तुझा विश्वास खचू नये म्हणून मी तुझ्यासाठी विनंती केली आहे. आणि विश्वासणारे म्हणून परीक्षा जी आहे ती आपल्यासाठी दुःखाची नाही तर ती आनंदाची आहे आणि सांत्वनाची आहे. कारण आपण त्या प्रक्रियेमध्ये आनंद करतो की देव मला या प्रक्रियेतून घेऊन जात आहे, देव मला घडवत आहे, देव माझ्या विश्वासाला आणखी बळकट करत आहे, देव मला परिपूर्ण करत आहे, देव मला त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे घडवत आहे. आणि म्हणून विश्वासाची जी परीक्षा आहे ती सांत्वनदायी आहे. विश्वासाची जी परीक्षा आहे ती गौरवी आहे. ती आपल्यामध्ये सहनशीलता निर्माण करते, ती आपल्याला पूर्ण करण्याचं कार्य करते. आणि ज्यावेळेस आपल्याला परीक्षेतून जात असताना आम्ही देवाकडं स्वर्गीय ज्ञानाची प्रार्थना करू, त्यावेळेस देव आपल्याला नक्कीच आपली ती प्रार्थना ऐकेल. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की वचन 6 मध्ये, तुम्हातील कोणी जर ज्ञानाने उणा असेल तर त्याने जो देव सर्वांना उदारपणे देतो व दोष लावत नाही त्याच्यापाशी मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. पण त्याने काही संशय न धरता मागावे, कारण संशय धरणारा हा समुद्राची एखादी लाट जी वाऱ्याने लोटलेली आणि हेलकावलेली तिच्यासारखा आहे. तर ज्या माणसाने आपल्याला प्रभूपासून काही मिळेल, अशा माणसाने आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे समजू नये. तो दुहेरी मनाचा माणूस आपल्या सर्व मार्गात चंचल आहे. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की देव जो दोष लावत नाही त्याच्याकडे आपण मागावं. आणि परीक्षेतून जात असताना आम्ही हे समजून निराश होऊ नये की मागील जीवनामध्ये, मागील काळामध्ये, मागील काही दिवसांमध्ये अनेक वेळा मी चुका केल्या, मी चुकीचे निर्णय घेतले आणि आता मला देव या परीक्षेतून जात असताना सहाय्य करील का, देव मला ज्ञान देईल का.